नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, ताईच्या घरी आहे आणि तुम्ही मागचीच रेसिपी बघितलेली की ती पॅनकेक होती, चॉकलेट पॅनकेक. आणि आज पुन्हा केक बनवते, काहीतरी युनिक डिश आहे. आज चीज केक आहे. तर दाखवतो तुम्हाला कशी काय रेसिपी आहे ती. भाचीच्या हातची आहे रेसिपी. चला तर जाऊया आपण आता डायरेक्ट किचनमध्ये, दाखवतो तुम्हाला. मंडळी, आपण आलो आता किचनमध्ये आणि बघा इकडे सर्व रेसिपीची साहित्य रेडी करते. तर बघूया काय काय आहे ते. हे बघा इकडे भाची आहे, तर तिच्याकडून आपण बघूया काय काय रेसिपीला काय काय लागणार आहे ते. पहिल्यांदा काय काय आहे सांग जरा. पनीर, हां बटर, हां डेअरी मिल्क, हां फ्रेश क्रीम हां. आणि बिस्किट. अच्छा, हे बघा एवढं साहित्य आहे. तर बघूया कशी काय बनवते ती. रेसिपीला आता सुरुवात करते. चला, इकडे आता बिस्किट हे काय करते, तोडून तोडून बारीक करते याला, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये. दोन बिस्किटचे पुडे घेतले. अशी बारीक करते. इकडे आता मिक्सरमध्ये टाकलंय, आता ते बारीक करून घेते. इकडे याचा अशी बिस्किटची पावडर केली आहे बघा. आता बघूया पुढे कसं काय करते ते. बघा तर सर्व पावडर केले. तर जे घट्ट इकडं झालं असेल ते सर्व हे करते. बघा आता इकडे एका पॅनमध्ये, छोट्याशा पॅनमध्ये बटर टाकलंय बघा, अमूल बटर बघू शकता. बघा बटरचे आता 3 पीस घेतलेत. ते आता म्हणजे आता गरम करायला ठेवणार. तर बघा इकडे आता बटर पूर्ण मेल्ट करायला ठेवलंय, बघू शकता. बघा असा आता बटर मेल्ट झालं आहे. आणि इकडे आता हे आपला बिस्किट आहे जे बारीक केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता ओतते. बटर असा खमंग वास सुरू झाला आहे. बघा असं मस्तपैकी मिक्स करून घेते. इकडे आता म्हणजे सर्व मिक्स करून झालंय बटर वगैरे. तर बघूया पुढे काय करते ते. बघा एका बाउलमध्ये काढून घेते आता.
बाउलमध्ये काढलंय. हे काय बनव हे काय केलं? लेअर लावायचं. अच्छा, एका बाउलमध्ये लेअर लावते बिस्किटाची. इकडे असा मस्त बाउलमध्ये आता मस्त लेअर लावून घेतले. तो लेअर लावून झालं तोपर्यंत आपण ते 10 मिनटं फ्रीजला ठेवूया. आता फ्रीजला ठेवतोय तोपर्यंत पुढची प्रोसेस चालू करू. तो 10 मिनटं तोपर्यंत आपण फ्रीजला ठेवूया. तर बघा इकडे आता पनीर घेतलंय. तर आता पनीरचे छोटे छोटे पीस करते. हे बघा. आणि आता परत हे मिक्सरला लावते, म्हणजे त्याची पण बारीक हे करणार. बघा ते पण असं मिक्सरला ठेवलं आणि त्याच्यात काय फ्रेश क्रीम. आता फ्रेश क्रीम टाकते. बघा फ्रेश क्रीम टाकले. थोडीशी साखर ॲड करते. बघा साखर ॲड केलं आहे. सर्व आता मिक्सरला लावणार आहे, बारीक करणार. बघा इकडे मस्तपैकी आता इकडे क्रीम तयार केले. बघा मस्त याला लावलेलं मिक्सरला पूर्ण बारीक केलंय. प्लेट घेतले, त्यात आपण तुकडे करते. ते पण मिक्सरला लावणार नाही. बघा असे डेअरी मिल्कचे तुकडे करते. इकडे आता आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं ते आता काढलंय. त्याच्यावर आता हे जे आपण बनवलंय ते आता टाकतोय. इकडे मस्तपैकी आता जी आपण क्रीम बनवलेली ती आता लावून झाले. इकडे आता परत फ्रीजला 10 मिनटं सेट करायला ठेवणार. बघा आता आपण पुढची प्रोसेस करतोय. तर बघा एका पॅनमध्ये आता तो जो आपण पहिला घेतला त्याच पॅनमध्ये आता आपण पुन्हा बटर टाकतोय. इकडे आपण आता पुन्हा बटर मेल्ट करायला ठेवले. बघा मेल्ट झालं आणि त्याच्यात आता चॉकलेट टाकते. जी आपण डेअरी मिल्क घेतलेली ना ती आता मेल्ट करायला टाकते. मस्तपैकी बारीक मेल्ट करून घेतोय पूर्ण.
आता थोडंसं म्हणजे बॅटर राहिलेलं ठेवलेलं ते आता आपण चॉकलेटमध्ये मिक्स करतोय. आता चॉकलेटमध्ये मिक्स करतोय. म्हणजे ते व्यवस्थित पातळ होईल. चॉकलेट गरम केलं की परत ते कडकच होतं. तर बघा असं व्यवस्थित मस्त मिक्स करून घेते. इकडे आता एका बाउलमध्ये ते चॉकलेट सर्व काढलंय. आता पुढची प्रोसेस दाखवतो तुम्हाला. हे फ्रीजला ठेवलेलं आपण ते आता काढलंय बाहेर आणि आता पुढची स्टेप आपण दाखवतो कशी करते ती. तर बघा जे आपण आता क्रीम बनवलेली ती आता त्याच्यावरती टाकते. तर बघा हे आता चॉकलेट कॅडबरीचं लेअर लावते. काहीतरी युनिक डिश आहे, बघण्यासारखी आहे, बघू शकता. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर बघा अशी लेअर लावून झालं आपण आपलं. आणि आता आपण पुन्हा फ्रीजला ठेवणार आहे ते आता अर्ध्या तासासाठी. मग आपला केक रेडी. आपला केक फायनली रेडी झालाय. बघा असा केक रेडी झालाय, मस्त सजवलाय. बघा सर्व आता केक खात आहेत. तर विचारूया आपण कसा झालाय केक. तनूने बनवलाय. बाबा केक कसा आलाय? केक कसा झालाय? मस्त झालाय ना. बाबांना पण आवडलाय बघा केक. आता तनू खाते, तिनेच बनवलाय. कसा आहे? चांगला आलाय ना. तर बघा मंडळी आता मी ट्राय करतोय केक. काहीतरी युनिक डिश आहे. बघा ट्राय करतोय. मस्त जबरदस्त झालंय, लय भारी झालाय केक. बघा तुम्ही जरूर ट्राय करा. व्हिडिओ पाठवतोय, नक्की ट्राय करा आणि सांगा कसं होतंय ते तुमच्या व्हिडिओमध्ये. परत एकदा खातोय बघा, नक्की सांगा तुमच्या ट्राय करून तुम्ही. लय भारी आला. शिवांश पण आलाय आणि शिवांशला विचारूया आपण. बाबू कसं झालाय? मस्त लागतंय. दीदीने बनवलाय ना केक. कसं झालाय? आवडला तुला? छान आहे. मस्त लागला. हा शिवांशला पण आवडला. बघा म्हणजे मस्तपैकी केक रेडी झालाय. तर भाचीच्या हातची
रेसिपी होती केकची. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय बाय.